तर जेवण हे झालं. पूजात आहे ना चपात्या दिल्या बांधून, पाण्याची बाटली दिली भरून. एवढे लाड. दादा जेवण नाही केलं दाद्यानं. दादा नेमकंच का नाही नेमकं गाडीत बसलं का नाही जेवायला मागल, त्यामुळे त्यांना काय केलं झाले दादाची कृष्णाची ओळख. घर नाही येताना मी तसंच म्हणत होता की मला नाही यायचं, तुझी तू जा. आणि आता कृष्णा जोडीला भेटलं की आता म्हणतोय तुमचं तुम्ही जावा आणि मी नाही येत. किती दिवस नाही येणार? आम्ही तिकडले तिकडेच घरी जाणार आहे. कृष्णा राहू दे का ह्याला, ह्याला राहू दे का इथं खेळू दे की. चला चला आता जायचं. काढली का पाडू दादा गाडी? चल स्वते. त्यांचं काय राहिलंय अजून पांडू दादा जेवलं नाही तर. जाऊ का? हळदी कुंकू, हळदी कुंकू. गावठी नियम. आपण कशाला आलो या? तुमचं काय? हा? मला देणं वाटतंय. का दादा काय तिथंच येते. काय 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 तिथंच येतात. आम्ही भूत आहे. मै भूत भूत भूत. तर काय इथं पूजात आहे ना इथं हळदी कुंकू लावायचं तर त्यांना ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस काढल्यात. पण आम्ही आलो आप्पाला भेटायला. काय हुडकताय? सांगत बी नाही त्या. नसतं सांगायचं, कारण गेल्या वारीनं का नाही साडी नेसवली होती. मला वाटलं ह्या वेळेस नुसतं हळदी कुंकाचाच मान असेल, पण स्वातीमुळं मला पण आता हे ब्लाऊज पीस. स्वाती म्हणते फक्त हळदी कुंकू लावा. आपण आलोय आप्पाला भेटायला परत आल्या तर चला राहू द्यावं. जे पण तुम्ही काय हुडकत असाल ना ते आता अजिबात काय हुडकू नका. आम्हाला नाही बघा ना वस्तू. नका हुडकू तुम्ही. एकदा भरतात आमच्या इकडं तर मोठे. तुमच्या डबल डबल भरतात स्वातीच्या नादाने. बरोबर का? स्वाती पहिल्यांदाच आली ना त्यांच्याकडं, मग स्वातीला एकटीला कसं ठेवायचं म्हणून ना बोलत नाहीत, नुसतं हसतात. का बोलत नाही? कट्टी गेली. रडू नका हो. मी येणार आहे माघारी पुन्हा. तुम्ही चालले खरं चला मग आमच्या संग. इथं जी 12-1 वाजल्यावर दवाखान्यात तिथे कायम. आता एवढं इथंच टाइम लागल्यावर पुढं कसं काय करायचं? अजून आपल्याला भेटायचं तिथं आमचं जाईल अर्धा पाऊण तास. दोन्ही छान केलं. तर इथं स्वातीची ओटी भरायला चालू आहे. रडू नको बाळा. का रडवते? मला हेच कळलं. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाण्या. गप ना दाद्या. गुड मॉर्निंग. कुठं गेलता रे? दिसला नाहीस. मी किती तुझी आठवण काढली. नको नको नको. पाया नुसतं पडायचं. बघा पोरगा माझा खिशात घालून मोबाईल फिरताय. मी सगळीकडे उडवते. हॅलो बस.
असू द्या, आपण गरीब आहे. गप्पी दादा दादा काय पोरगं. व्हिडिओ चालू आहे, आपल्याला सवय आहे लोकांचं नाव घेऊन घ्यायचं. आपल्याला edit नाही. शूट घेऊ का? शूट घेऊ का मी? आधी इथं बघा काय चालू काय नाही, वरती आत्याची रा बाई ह्यांच्या नादात मला कळना बी काय का असं बघताय का वटी मारायच्या आधी हळदी कुकू राहिलाय. आम्हाला वाटलं लावलं होतं काय की तुम्ही. मी विसरून गेले. असली कसली वटी बघते. झाले आपली भोळी भाबडी मया तयार शेवास आहे का नाही. बाकी आता काय भात शिजवून खाऊ का घरी जाऊन. एका टायमाचं तर तांदूळ वटीत आलं. आपल्या पूजा ताईला मी बहीण मानलेलं आहे. आम्हाला असं म्हणजे एकमेकीला आमच्या एकमेकीची माया दयाला येते. त्यामुळे त्यातून माझ्यासारख्या मी त्यांच्यासारख्या आहे का नाही? जावं सांगते. बरं बरं. आता बघू ह्याच्यावर कधी येणं होतं या, कारण 1 वर्षानंतर आलं आहे का नाही. हा तुमचे पहिले 2 वर्षाला पांडुदादा आमची वाट बघत बसल्यात आहे बाई, आणि आम्ही घरातच चालू आहे आमचं. तर आता निघालो बघा दवाखान्यात. गाडीत बसलोय, पांडुदादा गाडी चालवतात आणि आता आम्ही निघालोय दवाखान्यात. तर दवाखान्यात काय मला व्हिडिओ नाही काढू वाटणार, मी नाही काढायची. मग आता आपला व्हिडिओ इथं संपला, नंतर आपण प्रवास करणार आहे. 5 तासाचा प्रवास आहे आपल्याला. तर चला बाय. आलो इथं की दवाखाना आहे. पांडुदादा गेलं पुढं, आम्ही चाललोय माग. दवाखान्यात आता पायऱ्या बघा किती आहेत त्या ह्याच्या जेजुरीच्या पायऱ्या चढल्याने वाटायल्या. जेजुरी गडावर चालल्या म्हणे. पडचिन स्वात्या घसरून आपडचिन. चला पडदेशी नाही तर मग आपण चुकायचं. कुठं येतं आप्पा? का सोडलं? सोडलं नेलं घरी. खूप पेशंट तर चांगला आयटीत आहे की. लय आयसं पेशंट खायला येते कशाचे आयटम कशाचे काय करमत नाही काय? कर्मा काय झालं जीव खाते हे ना. माहिती सगळं येळाला करते म्हणून जीव खाते. बरं जाऊ द्या, तब्येत बरी आहे का? मोबाईल घेते आणि बघत बसते. आणि तुम्ही काय करताय? मी आता घेतला किती वाजत बघा होय. माझ्या हातात आहे का मोबाईल? दिसतंय का बघा? नाही का? नाही काय मोबाईल. हा कुठं दिसतंय का बघा? काय खाली पाय आहे का पण माझ्या? जाऊ द्या, तुमची तब्येत आता कशी आहे? मोबाईल कोणाच्या हातात होता? होय आप्पा, तब्येत कशी आहे? आता या मस्त या चांगलं. तर आप्पाला हे भेटलो आणि मग पांडुदादा आम्हाला इथं बारामती स्टँडवर सोडलंय. गर्दी लय आहे, नाहीतर का नाही मी तुम्हाला दाखवलं असतं. तसं आहे, मला आता बरेच वेळा कळालंय की नाही का पब्लिक सर काय पलीकडे पब्लिक प्लॅटफॉर्मवर का नाही असं लोकांचं व्हिडिओ करायचं नसत्यात. कारण लय मोठं आहे, तुम्हाला सांगेल परत कधीतरी. आता आली बघा गाडी. आता ह्या इंदापूर गाडी बसतात. टेंभुर्णी गाडी कुठे आहे? केव्हा यायची टेंभुर्णी गाडी? चला आपल्याला घर जवळ करायचं. तर आली आम्हाला इंदापूर गाडी आणि आता आम्ही गाडीत बसलो. हेतनं टेंभुर्णीला जाते का हो गाडी? नाही जात. मग ही पंढरपूर गाडी कुठून जाते? वालचीनगर मारे आम्हाला टेंभुर्णीला जायचंय. तिकडून भेटते की गाडी टेंगोरवर? मी म्हणते पंढरपूर गाडी टेंभुर्णीवरनं जाते का काय बाई? हो काय त्या दिवशी पण आम्ही असंच पहिल्या सीटावर बसलो आणि आणि आज पाणी बी बसले. बोला पाणी तो थंडा या लागते रस्त्यात. नको आहे आमच्याकडे पाणी.
दादाचा तुझ्या आईपाशी जा. लय वळवळ पोरगा ही काय गुणानं बसत नाही नुसतं अंगावर येलत या. जिकडे बसू का मी चल ये जा आता. तर चला आता बसलो इष्टीत तर खरं. आता इथून आम्हाला कमीत कमी तास 1.5 तास तर का नाही आम्हाला 2 तास लागतात आहे इंदापूरला जायला. आणि इंदापूरमधनं परत टेंभुर्णीला आणि टेंभुर्णीतनं परत बाळवणीला. जवळजवळ आम्हाला 5-6 वाजता त्या बघा. आता काय म्हणते स्वाती काळी महिना खायची का म्हणलं? अगं काळी महिना खाऊन मी अजून काळी झाल्यावर काय करायचं? अहो असं दे की आपला काही कलर गेला तर पैसे परत नाही. काळी महिना खावा, कलर गेला तर पैसे परत, काळी महिना खावा. अगं एक तर मी संतूर साबणानं आंघोळ करते तुम्हाला काळी महिना खाऊ घाल म्हणजे मिटलंच. बघा त्याने काय म्हणते काय माणसं संतूर साबणानं काळं होतं या. काळी महिन्यानं काळं पडलं तर काय करायचं? नसतंय काळं पडा. डोंगरच्या काळ्या महिन्यानं खावं लागतं. आपण डोंगरचं नाही, आपण बाळवणीचं हाय. अहो आपल्या इकडे कवा तर डोंगर येईल की. कवा यायचा डोंगर नाही यायचा पण पूर येईल बघ. आपल्या इथं पूर येईल पूर. खावा थोडी वर. आज दादाचं प्रथम काय काय दाखवलं? काय मला एवढं लक्षात माशी का काय त्रास नको आवड नको आवड नको. हा हिडे बना रहे. तर दोघं तिघं आली म्हणजे पाणी घ्या ते मला वाटलं तर तुम्हाला तहान लागलच. पण आम्हाला पूनमताईनं ते सॉरी पूजाताईनं आम्हाला पाणी दिलेलंच आहे. पाण्याची बाटली भाकरी हे ते दिलेलेच आहेत. पण जेवण केल्यामुळं मला नाही वाटत आम्हाला भूक भीक लागेल. पण बघू आता. तर चला आता पुढल्या शीटावर बसलो. काल त्या दिवशी पण येताना म्हणजे काल पण येताना इंदापूरमधनं रिकामी गाडी भरलेली जाऊन दिली आणि रिकाम्या गाडीतच आम्ही बसलो. आता बी तसंच केलं. एकदा इंदापूरला गेलो का नाही मग भरपूर गाड्या सोलापूरला जाणार आहे मग 3 मिनिट उतरायची. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.